कभी तो नहीं होगा क्या मेरे को पठाण साहेब, आता रमजानचा महिना चालू होतोय, काय तयारी केली आणि आपला काय संकल्प आहे? आपण गेली 7 वर्षापासून आपला हॉल रमजानामध्ये इफ्तार पार्टी असेल किंवा काही धार्मिक कार्यक्रम असतील त्याला फ्री देतात, काय तुमची भावना असेल? मी मानुद्दीन पठाण, माजी नगराध्यक्ष व उस्मानाबाद जिल्हा मोटार मालक महासंघ जिल्हा अध्यक्ष, उसी ऑल वर्ल्डमध्ये जो ये रमजान महिना 1 तारखेपासून सुरुवात होत आहे, तर 1 तारखेपासून आम्ही सतत 7 वर्ष आहे, हे 7 वर्षापासून आम्ही ह्या महिन्यामध्ये आम्ही पूर्णपणे हा हॉल फ्री 1 महिना सोडत आहोत। त्यामध्ये सर्व समाजाचे, सर्व पक्षाचे लोकांना आम्ही इफ्तार पार्टी व रोजांना जेवणाचं निमंत्रण ते करतात, त्यांना आम्ही बिना मूल्य हा हॉल आम्ही देतो। आणि तात्पर्य 10 दिवसाची एक इथं तरावी पडली जाते, जो कुराण एक पूर्ण कुराण 10 दिवसात पडला जातो त्या तरावीच्या नमाजच्या ह्याच्यामध्ये, आणि त्यासाठी शेकडो लोक इथं येतात आणि ती तरावी पडतात। आणि ही फक्त आम्ही आमचा अल्लाह राजी हो जाओ, अल्लाह राजी हो जाए ह्यासाठी आम्ही ही पूर्ण करतो। आणि ह्याच्यामध्ये आम्ही सांगतो पण लोकांना की जकात, फित्रा, सदकात ह्या गोरगरिबाला द्यायला पाहिजे। आणि रमजानच्या महिन्यामध्ये लोक 100% म्हणजे दान करतात, त्यांना शूरदान म्हणता यावं आपल्याला असं मला वाटतंय, आणि हे करणं फार गरजेचं आहे। रमजानच्या महिन्यामध्ये खोटं बोलायचं नाही आहे, आणि खरं खरं बोलायचं आहे, आणि आपली जिंदगी पण खऱ्यातच जावी ही बी आमची अनुशंका आहे। ह्यासाठी ह्या महिन्यामध्ये आम्ही पूर्णपणे लोकांना सहकार्य करून आणि ह्या 1 महिन्यामध्ये पूर्ण हॉल आम्ही पूर्णपणे मुफ्तमध्ये देऊन लोकांना सहकार्य करतो। इतर वेळी काय भाडं असतं हॉलचं? इतर वेळेस ह्या हॉलचं भाडं 40,000 पर्यंत असतंय, परंतु रमजानच्या महिन्यामध्ये पूर्णपणे अगर महिनाभर 30 दिवस बी अगर त्यांनी प्रोग्राम केले तर हे फ्री ठेवलेलं असतं। गेली 7 वर्षापासून दिला, तुम्ही काय अनुभव आहे आणि काय तुम्हाला बरकत असं आलं किंवा काय नेमकं तुम्हाला तुझ्याकडून काय? सतत मी 7 वर्षापासून हा हॉल विनामूल्य दिलेला आहे। ह्या विनामूल्य दिल्यामुळे मला एवढं बरकत झालेली आहे की मी ज्या वेळेस मी हा हॉल होता माझी बरकत तेवढी नव्हती, परंतु ह्या हॉल दिल्यामुळे मला एवढं पुण्य वाढलेलं आहे की मला बरकत बी वाढलेली आहे, मी पुण्य वाढत आणि मी लास्टपर्यंत हे कंटिन्यू देतच राहीन मी।